नमस्कार. मी हिंगलाज माता मंदिराचे पुजारी श्री अनिरुद्ध शास्त्री पंगे गुरुजी. हिंगलाज मातेचा जन्मोत्सव 3 जानेवारी 2026 शनिवारी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. देवी ज्या वेळेला मूळ स्थानापासून हिंगलाज नगर खेडे या ठिकाणी ज्या वेळेला पोहोचली तो दिवस म्हणजे आजचा शाकंभरी उत्सव. पौष पौर्णिमा या दिवशी दरवर्षी पौष पौर्णिमेला देवीचा मोठा जन्मोत्सव केला जातो. या वेळेला सकाळीच महापूजा असते, देवीला अथंग स्नान केलं जातं, अभिषेक केला जातो. त्यानंतर दुपारी 12 वाजता नैवेद्य अर्पण केला जातो, पंचखाद्य नैवेद्याचं अर्पण केला जातो. त्यानंतर लापसीचा नैवेद्य असतो देवीला. नंतर दुपारी 12 वाजता देवीची महाआरती होते. त्यानंतर पुढचा जो उत्सव कोणी घेणार असेल त्यासाठी एक नारळ ठेवलं जातं. त्या नारळाची यथासांग पूजा वगैरे केल्यानंतर भाविकांना आवाहन केलं जातं की पुढचा जो जन्मोत्सव आहे त्यासाठी कोणी अन्नदान किंवा कोणी त्याची पूजा करण्यासाठी उत्सुक असेल तर कृपया त्या नारळाला स्पर्श करावा म्हणून त्या नारळाची घोषणा केली जाते. ज्यांची इच्छा असेल ते त्या नारळाला स्पर्श करतात आणि पुढच्या उत्सवाचं ते नारळ उचलतात. वर्षभर आपल्या घरी देवी राहावी या उद्देशाने, देवीचा आशीर्वाद राहावा म्हणून ते नारळ घरी ठेवलं जातं. आणि नंतर ज्या वेळेला त्यांचा उत्सव असेल त्यावेळेला देवीला अभिषेक पूजा करून ते अर्पण केलं जातं. त्यानंतर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. त्यावेळेला बरेच भाविक येतात ज्यांची कुलस्वामिनी आहे. सिंधी समाज असेल, भावसार समाज असेल, दशनाम गोसावी, गिरी, पुरी, भारती, संन्यासी, रंगारी हे जेवढे दशनाम गोसावी आहे ते सर्वजण या ठिकाणी येतात. साळी, माळी, तेली, कोकणस्थ ब्राह्मण अशी सर्वांची कुलदेवता आहे. त्यावेळेला मनोकामना असेल ती मातेला निश्चितपणे सांगतात आणि देवी निश्चितच ते मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही हिंगलाज माता स्वयंभू रूपामध्ये या ठिकाणी आलेली असल्याने या ठिकाणी बरेच भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी, कोणाला संतती व्हावी, कोणाचा विवाह जमावा किंवा काहींना अडीअडचणी असते त्यावेळेला सर्व निरसन करणारी आपली हिंगलाज माता आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजेला परत देवीची महाआरती केली जाते आणि दिवसभर सर्व भाविकांचे अभिषेक, पूजा, ओटी पूजन, नारळ वाहने, पेढे वाहने, प्रसाद वाहने हे सर्व दिवसभर दर्शन चालू असतं. अशा पद्धतीने सर्व भाविकांना एक आवाहन करतो, सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्या, महाप्रसादाचा लाभ घ्या. दिनांक 3 जानेवारी 2026 शनिवारी. धन्यवाद.